तर आणखी एक मोठी अपडेट, स्फोट घडलेल्या गाडीला डॉक्टर उमर चालवत होता अशी मोठी अपडेट सध्या समोर येते। दिल्ली पोलिसांच्या हाती हे अतिशय महत्त्वाचे धागेदोरे लागलेले आहेत। काल ज्यावेळी हा सगळा स्फोट झाला त्या स्फोटानंतर अवघ्या 2 तासांच्या आत एका संशयिताला अटक करण्यात आली होती आणि आता या स्फोटामध्ये जी लोक मृत्युमुखी पडलेली आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम अतिशय युद्धपातळीवर सुरू आहे। फरीदाबाद अतिरेक्यांचा यामध्ये काही समावेश होता का, त्यांचा कसा पद्धतीने कनेक्शन त्यांचं होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तपास यंत्रणांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या शोध घेतला जातोय। मात्र अतिशय महत्त्वाच्या ज्या 2 अपडेट सध्या आपण पाहतोय त्या म्हणजे फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार असलेला डॉक्टर उमर ही I-20 गाडी, ज्या गाडीमध्ये हा स्फोट झाला ती गाडी चालवत होता आणि त्यामुळे आता फरीदाबाद कनेक्शन या सगळ्यामुळे समोर येत आहे। त्याबरोबरच अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे दिल्ली स्फोटाच्या वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र हे समोर आलेलं आहे। त्यामुळे या गाडीमध्ये हा बॉम्ब नेमकी ठेवण्यात कसा आला, त्याचबरोबर ज्यावेळी टोलनाके असतील, पोलिसांचा बंदोबस्त पार करून ही गाडी त्या निश्चित ठिकाणी कशी पोहोचली, असे अनेक प्रश्न, असा अनेक महत्त्वाचा तपास हा होणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे NIA कडून आणि दिल्ली पोलिसांकडून ही महत्त्वाची कारवाई आणि महत्त्वाचा तपास सध्या घेतला जातोय। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक संशय हे व्यक्त केले जात आहेत। ही स्फोट घडलेली गाडी ज्यावेळी डॉक्टर उमर चालवत होता त्यावेळी ही गाडी जे लाल किल्ल्याचा मेट्रो स्टेशनचा गेट क्रमांक आहे तोच निश्चित स्थळ होतं का की आणखी मोठा स्फोट घडवण्याचा यांचा काही मोठा कट होता, हाही तपास होणं अतिशय महत्त्वाचं आहे। हे CCTV फुटेज सध्या समोर येतंय। पोलिसांचे तपास हा जुगारून हा डॉक्टर उमर जो फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार आहे तो पुढे गाडी घेऊन आला आणि या गाडीमध्ये हा अतिशय भीषण असा स्फोट झाला। दिल्ली स्फोटातील या स्फोटानं फक्त दिल्ली नाही तर संपूर्ण देश खरं तर काल सायंकाळी हादरून गेला। काल सायंकाळी 7:45च्या सुमारास हा भीषण असा स्फोट झाला ज्यामध्ये 8 ते 9 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आणि याच स्फोटाचे पुढचे अपडेट सध्या आपण पाहतोय। फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार असलेला डॉक्टर उमर ही गाडी चालवत होता। दिल्ली पोलिसांच्या हाती अतिशय महत्त्वाचे असे हे धागेदोरे लागले। आता हे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात आणि फरीदाबाद अतिरेक्यांचा कशा पद्धतीने कनेक्शन हे समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काल सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर देशाच्या विविध भागातून अतिशय महत्त्वाचे असे अतिरेकी हे पोलिसांनी ताब्यात घेतले होते। दहशतवाद विरोधी पथकानं अतिशय महत्त्वाची ही कारवाई केली होती आणि त्यावरूनच खरं तर संशय सातत्याने व्यक्त केला जात होता की अतिरेक्यांचा भारतामध्ये मोठा काहीतरी कट असू शकतो, मोठा काहीतरी धमाका करण्याचा या अतिरेक्यांचा कट हा उलथवून लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला। मात्र काल सायंकाळी 7:45च्या सुमारास दिल्लीमधल्या लाल किल्ला जो वर्दळीचा परिसर मानला जातो त्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये हा सगळा स्फोट झाला। तर या स्फोटामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 30च्या वर जण जखमी झाले। याच संदर्भात आणखी एक मोठी अपडेट सध्या आपण पाहतोय।